नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आणि आज या मकर संक्रांतीच्या आपल्या सर्व प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा. आज खरं तर आपल्या सर्व देशवासियांसाठी आणखी एक महत्त्वाचा दिवस आहे. आज आहे भारतीय सैन्य दिवस आणि त्याच अनुषंगाने आजचा आपला विषय आहे भारतीय सैन्य दिनाच्या निमित्ताने वीरांगना, द ओकेजन ऑफ इंडियन आर्मी. आणि आज या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण इथे आमंत्रित केलंय कॅप्टन तनुजा काबरे यांना. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं स्वागत आणि मकर संक्रांतीच्या तुम्हालाही खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. सगळ्यांना आर्मी डेच्याही खूप खूप शुभेच्छा. कॅप्टन तनुजा काबरे यांच्याबद्दल सांगायचं तर त्यांनी BSc फिजिक्समधून पदवी घेतली आहे. 2007 मध्ये त्यांनी इंडियन आर्मी जॉईन केली. आता त्या एक्स आर्मी ऑफिसर आहेत. त्याचबरोबर ते अनेक युवक युवतींना करिअर इन डिफेन्स याविषयी मार्गदर्शन करतात. त्यांच्याकडून आपण आजच्या विषयावर अधिक चर्चा करून घेणार आहोत. पण त्याचबरोबर कार्यक्रमात तुमचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षक व मोबाईलवरून डायल करताना 022 हा STD कोड आहे. आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. आजचा आपला अतिशय महत्त्वाचा असा विषय आहे भारतीय सैन्य दिनाच्या निमित्ताने वीरांगना. आणि आज आपल्याबरोबर चर्चा करणार आहेत कॅप्टन तनुजा काबरे. मॅडम, खरं तर आज भारतीय सैन्य दिवस आहे. आज आपण इथे सर्व अगदी आनंदामध्ये सुरक्षितपणे आपले सण उत्सव सोहळे साजरे करतोय. पण आपले जवान, आपले सैनिक मात्र तिथे बॉर्डरवर आपल्या देशाचं रक्षण करतायत. आर्मी डे ही संकल्पना काय आहे आणि आज 15 जानेवारीलाच हा आर्मी डे का साजरा करतात हे तुम्ही सविस्तर आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? नक्कीच. 15 जानेवारी 1948 साली आपल्या भारताने जे आपले फील्ड मार्शल KM करियप्पा आहेत त्यांनी सर फ्रान्सिस बुचर जे जनरल होते ब्रिटिश आर्मीचे, त्यांच्याकडनं हे भारताचे सैन्याचे जी सगळी सूत्र आहेत ती हातात घेतली आणि तेव्हापासून ते आपले पहिले कमांडर इन चीफ झाले. त्यामुळे हा आर्मी डे जनरली सेलिब्रेट केला जातो. पण त्यानंतर आपण आता सेलिब्रेट करतो आहोत आणि त्यासाठी आपण दिल्लीला परेडही बघतो. दरवर्षी आर्मी डेला परेड होतात आणि अमर जवान या ठिकाणी जे इंडिया गेटमध्ये आहे त्या ठिकाणी आपण सैनिकांना जे शहीद झाले आहेत त्यांना श्रद्धांजली वगैरे अर्पण करतो आणि त्यामुळे हा डे दरवर्षी अगदी आनंदाने साजरा केला जातो. अरे वा. पण म्हणजे ही त्याच्यामागचा हा एक मोठा इतिहास आहे. हो, इतिहास आहे. खरं तर मॅडम, हे क्षेत्र तुम्हाला निवडावं, इतिहासातच करिअर करावं असं का वाटलं किंवा तुमचा हा प्रवास कसा झाला? प्रवास तसा फार माझा तसा मजेशीरच झाला आणि तसं म्हटलं तर फार सोपा झाला, म्हणजे कम्पेअर टू मेनी अदर्स. पण मी जेव्हा 8वीत होते तेव्हा खरं सांगायचं तर एक सिरियल यायची सी हॉक्स म्हणून, ओके, जी पूर्ण नेव्हीवर होती आणि त्या सिरियलची मी खूप मोठी फॅन होते. तेव्हापासून मी ठरवलं होतं की मला काहीतरी वेगळं करायचंय, मला लाईफमध्ये काहीतरी वेगळं करायचंय, वेगळ्या वाटेवर जायचंय. हो, तीच एक इंजिनिअरिंग किंवा मेडिकल ही जी घोकंपट्टी आहे ती मला नव्हती करायची, पण काहीतरी वेगळं मला करायचं होतं. म्हणून मी नंतर ठरवलं की मला युनिफॉर्मवाली सर्व्हिस जर मिळाली तर काय वाईट आहे. आणि युनिफॉर्म, तेव्हापासून मला युनिफॉर्मवर प्रेम जडलं आणि मी त्या दिशेने मग सुरू केलं. मग नंतर मी 10वी वगैरे झाले की मी NCC असलेलं रुईया कॉलेजमध्ये मी माझं
ग्रॅज्युएशन केलं आणि तिथून मग एनसीसी होतं, त्याच्यामध्ये 3 वर्ष एनसीसी मध्ये मी होते अगदी ऍक्टिव्हली. आणि मग एनसीसी झालं, त्याच्यानंतर मग मी ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीसाठी मी अर्ज केला होता आणि तेव्हा माझं मग तिकडे सिलेक्शन झालं होतं. पण ह्या सगळ्या प्रवासात म्हणजे तुम्हाला वाटलं की ती सिरियल बघताना कुठेतरी मनात आलं की नाही, त्या युनिफॉर्मवर प्रेम जडलंय, आपण त्या एका वेगळ्या वाटेवर जायला पाहिजे. पण या सगळ्यांसाठी घरच्यांचा पाठिंबा कसा होता? ते पाठबळ खरं तर खूप महत्वाचं असतं. बरोबर, अगदी 100% घरच्यांचं पाठबळ खूप महत्वाचं असतं जेव्हा आपण काहीतरी वेगळं करत असतो आयुष्यामध्ये. तर मी जेव्हा सांगितलं पहिल्यांदा माझ्या आईला की मला सैन्यात जायचंय, तेव्हा आईनी सगळ्यात पहिले आईच्या डोळ्यात मला जो दिसला ते एक माझ्याविषयीचा गर्व. आणि तो जो गर्व तिच्या डोळ्यात मला दिसला तेव्हाच मी ठरवलं होतं की आता मागे बघणं नाहीये. जे काही मला करायला लागेल आयुष्यामध्ये सैन्यात जाण्यासाठी किंवा आम्ही नेव्ही एअरफोर्स, तेव्हा आम्हाला एवढं माहित नव्हतं की डिफेन्स म्हणजे डिफेन्स होतं, ते आर्मीसाठी कसं जायचं एअरफोर्स याची डिटेलमध्ये माहिती नव्हती शाळेत असताना. 3 वेगवेगळी क्षेत्र जी आहेत त्याची एवढी माहिती नव्हती, पण नंतर पुढे जाऊन आम्ही काढली ती माहिती. पण आईनी जेव्हा मग पूर्ण सपोर्ट दिला आणि फक्त आईच नाही तर माझे आजोबा, माझे पणजी या सगळ्यांनी पण मला अगदी 100% सपोर्ट केला, माझ्या बहिणींनी वगैरे सगळ्यांनी. त्यामुळे मला ऍक्च्युली हा मार्ग माझा सोपा झाला जरा. त्यामुळे मला लागणारे जे काही त्याच्यासाठी प्रयत्न होते ते मी जास्त सोप्या पद्धतीने करू शकले. आणि म्हणून मला एक आनंद वाटला वेगळाच की मी काहीतरी वेगळं करते, त्यासाठी घरच्यांचा पण पूर्ण सपोर्ट आहे. त्यामुळे मला आणखी माझी जिद्द दुणावली अगदी. पण म्हणजे तुमच्या घरातलं कोणी ह्या क्षेत्रात होतं का किंवा आहे का, की काही वेळेला असतं ना की त्यांच्याकडे बघून आपल्याला एक थोडं इन्स्पायरिंग होतं किंवा असं काही आहे का कोणी ह्या घरामध्ये? तसं म्हणायला गेलं की माझ्या घरामध्ये दूरपर्यंत कोणीही सैन्यात नाहीये अगदी, आणि आय एम द ओनली वन, फर्स्ट जनरेशन इन आर्मी. पण माझे प्रयत्न राहतील की आणखीन माझ्या पुढची जनरेशन पण एखादी जर स्वइच्छेने जर सैन्य दलात सामील झाली तर त्यापेक्षा जास्त आनंद मला नसेल. पण जरी सपोर्ट नव्हता, म्हणजे जरी माझ्या आजूबाजूला किंवा माझ्या फ्रेंड्समध्ये म्हणा किंवा माझ्या फॅमिलीमध्ये म्हणा जरी कोणीही नव्हतं आर्मीमध्ये, तरी एक असं वेगळं मला एक आयडिया होती की मला काही करून जायचंच आहे. त्याच्यामुळे मी कॅप्टन वंजारी जे मला भेटले, माझ्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा होता तो, त्यांच्या मार्गदर्शनाने मी अगदी या क्षेत्राकडे जास्त व्यवस्थितपणे जाऊ शकले. म्हणजे त्यांनी तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन किंवा कसं ह्या क्षेत्राकडे जायला, त्यांनी मला पूर्णपणे इन्स्पायर केलं. आणि त्यांची जी सैन्याविषयीची त्यांचे जे अनुभव होते ते त्यांनी सांगून पण आपल्याला आणखीन जरा मोटिवेट केलं सगळं आम्हाला. पण मला असं म्हणायचं की ते छान एक किस्सा सांगितला की सी हॉक्स ही सिरियल बघताना कुठेतरी मनात आलं की आवडलं की हे रुळलेल्या वाटेवर न जाता मला वेगळ्या वाटेने जायचंय वगैरे. पण हे क्षेत्र निवडताना किती प्रयत्न करावे लागले ते अगदी सविस्तर असं आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? मी जेव्हा पहिले विचार तर केला की मला जायचंय डिफेन्समध्ये, पण जेव्हा मी ग्रॅज्युएशन करायचं जेव्हा मी ठरवलं त्याच्यानंतर मला आधी नक्की माहिती नव्हतं की मला सायन्स घ्यायचंय का आर्ट्स घ्यायचंय का काय. पण जेव्हा मी याच्याबद्दल जास्त वाचन केलं तेव्हा मला कळलं की मे बी जर मी सायन्स घेतलं, सायन्स शाखा घेतली तर मला जास्त अपॉर्च्युनिटीज आहेत, म्हणजे मी एअरफोर्समध्ये पण ट्राय करू शकते. म्हणून मी सायन्स घेतला. आणि फिजिक्स मला तसं लहानपणापासून आवडायचं थोडंफार, त्यामुळे मी फिजिक्सकडे माझा कल जास्त होता आणि मी फिजिक्समध्ये मेजर केलं. पण ते जी सिलेक्शन प्रोसिजर आहे ती जरा लेंदी आहे, त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला पेशन्स भरपूर ठेवावा लागतो. आणि या करिअरमध्ये जाताना मला आयुष्याने पेशन्स हा सगळ्यात मोठा जो गुण आहे तो माझ्यामध्ये घातला आयुष्याने. त्याच्यामुळे कारण की झालं काय की मी जेव्हा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लगेच कॉल आला होता माझा, पण मी इंटरव्ह्यूलाही गेले होते आणि माझ्या इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन पण झालं होतं, म्हणजे फायनल सिलेक्शन झालं होतं. पण मुलींची संख्या खूप असल्यामुळे, कॉम्पिटिशन खूप असल्यामुळे एक मेरिट लिस्ट लागते. त्या मेरिट लिस्टमध्ये माझं प्रथम नाव नव्हतं आलेलं, त्यामुळे मला त्या कारणास्तव ट्रेनिंगला जाता आलं नाही. बरं. आणि आयुष्यात माझा दुसरा काहीही गोल नव्हता, फक्त सैन्य जॉईन करायचा एकच गोल होता. त्यामुळे तेव्हा मी जरा माझा विचार करत होती की आता पुढे काय करायचं. पण मी ही जी प्रोसिजर, जे मी पेशन्स तुम्हाला म्हटलं, ते दर 6 महिन्यांनी त्याचे फॉर्म्स येतात. अच्छा, म्हणजे प्रत्येक 6 महिन्यांनी तुम्ही, असं नाही की फर्स्ट अटेम्प्ट नाही झालं तर तुम्ही ते करू शकत नाही, प्रत्येक 6 महिन्यांनी. आता दर 6 महिन्यांनी जेव्हा ना तेव्हा तुम्हाला सगळ्या पूर्ण ती जी प्रोसिजर त्याच्यामधनं पूर्णतः जावं लागतं. म्हणजे असं नाही की तुम्ही सिलेक्ट झाला तर तुम्हाला काही प्रोसिजर वगळता येऊन डायरेक्ट नेक्स्ट स्टेप वगैरे असं काही नसतं. बरं. सुरुवातीपासून सगळी प्रोसिजर तुम्हाला ती करावी लागते. तर त्यासाठी जेव्हा मी केलं हे तेव्हा परत माझ्या डोक्यात एक होतं की आता जरी माझा नेक्स्ट अटेम्प्ट आहे, वयाच्या 25व्या वर्षीपर्यंत तुम्ही
अटेम्प्ट करू शकता. अच्छा, म्हणजे ही महत्वाची गोष्ट आहे की वयाच्या 25व्या वर्षापर्यंतच, त्याच्यानंतर Graduation- तुम्ही ते 6 महिन्यांचे फॉर्म भरून किंवा ते अटेम्प्ट नाही करू शकत. म्हणजे वयाची एक अट आहे. ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय ते 25 वर्षापर्यंत करू शकतात, ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय ते 27 वर्षापर्यंत करू शकतात. अच्छा, म्हणजे त्यांच्यासाठी 2 वर्ष अजून एक्सटेंड केलेली आहेत. म्हणजे सरकार ऍक्च्युली आपल्याला खूप अपॉर्च्युनिटीज देतं, अशा संधी देत क्षेत्राकडे असतात आपल्याला खूप. जाण्यासाठी संधी खूप देतं. तर त्या संधीचा मी त्याचा वापर करून घेतला आणि तरी माझे कॉल कित्येकदा आले नाहीत, कारण की त्यांचा प्रॉब्लेम मेरिटचा त्यांचा कॉम्पिटिशन एवढी होती, त्यामुळे माझा कॉल आले नाहीत. तर मी माझा आयुष्यातला शेवटचा चान्स उरला होता. मी जाऊ शकत नव्हते, माझा कॉलच येत नव्हता, त्याच्यामुळे मी जाऊ शकत नव्हती. पण माझ्या आयुष्यातला शेवटचा चान्स उरला होता, तेव्हा मग मी माझा फायनली कॉल आला आणि त्याच्यामुळे तेव्हा मी गेले. आणि मला माहिती होतं, माझी मनाची एवढी तयारी झाली होती की मी एकदा इंटरव्ह्यूला गेले की मी सिलेक्ट होणार याची मला पूर्ण खात्री होती. आत्मविश्वास तो ऍक्च्युली मला अनुभवांनी पण दिला आणि कॅप्टन वंदनांच्या मार्गदर्शनाने पण मिळाला आणि प्लस घरच्यांचा पाठिंबा होताच शेवटपर्यंत. म्हणजे अगदी ते नोकरी कर वगैरे अशा मागे लागले नाहीत लगेच. तर त्यामुळे मी तो कॉल सक्सेसफुली म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये सक्सेसफुल झाले आणि मग मी ट्रेनिंगला जाऊ शकले. पण म्हणजे की तुम्ही जे सांगितलं की जसं वयाच्या 25व्या वर्षापर्यंत तुम्ही ते अटेम्प्ट करू शकता, राईट. आणि पोस्ट ग्रॅज्युएशन जर झालं असेल तर त्यांना 2 वर्ष अधिक असतात. बरोबर. पण जर समजा तो शेवटचा म्हणजे वयाच्या 25व्या वर्षापर्यंत जर आपल्याला कॉल नाही येला तर त्याच्यानंतरही आपण प्रयत्न करू शकतो का? पोस्ट ग्रॅज्युएशन करून तो करावं लागेल असं? हो, आता त्याच्या वेगळ्या वेगळ्या एंट्रीज आहेत सैन्य जॉईन करायच्या. जर तुम्ही जॉईन करता तर एनडीए सगळ्यात प्रथम एंट्री असते, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, जी पुण्याला आहे. आणि ते 12वी नंतर त्याची एंट्रीज अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्ही 12वीची जेव्हा फायनल इयरची एक्झाम देत असता तेव्हा तुम्ही ती परीक्षा देऊ शकता. त्यासाठी लेखी परीक्षा असते CDSE, ती कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस एक्झामिनेशन जी असते ती द्यावी लागते. आणि ती एक्झाम क्लिअर झाली की मग तुम्हाला एनडीए मध्ये जाण्यासाठी ती एक इंटरव्ह्यू असतो, सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड हा जो इंटरव्ह्यू असतो हा इंटरव्ह्यू द्यावा लागतो. आणि मग इंटरव्ह्यू क्लिअर झालं की मग तुम्ही एनडीए मध्ये जाऊ शकता. आम्हाला ह्या सिलेक्शनच्या प्रोसिजर विषयी अजून अधिक जाणून घ्यायचं. आपल्याला एक प्रश्न आलाय आपल्या प्रेक्षकांचा, तो आधी आपण घेऊयात. सागर आपल्याशी बोलतात फलटण. नमस्कार, बोला. हॅलो. हा, नमस्कार, बोला. हॅलो. हा, नमस्कार. तुमचा आवाज आमच्यापर्यंत येतोय, बोला, तुमचा प्रश्न विचारा. आर्मीची भरती कधी निघते व कुठल्या वयामध्ये करायची तेवढं मार्गदर्शन पाहिजे होतं. धन्यवाद. थँक्यू सागर. मला तुमचं जर तुम्ही वयाच्या 19व्या वर्षापर्यंत असाल तर तुम्ही एनडीए साठी प्रयत्न करू शकता. पण जर तुम्ही 19 क्रॉस केलं आहे तर एनडीए साठी नाही जाऊ शकत. मग तुम्हाला सिव्हिलमधनं ग्रॅज्युएशन करायला लागतं कुठल्याही विषयामध्ये, सायन्स, आर्ट्स, कॉमर्समधनं. आणि मग वयाच्या 25व्या वर्षीपर्यंत तुम्ही मग ती जी आर्मी सर्व्हिस आहे किंवा एअरफोर्स नेव्ही जे आहे ते तुम्ही ट्राय करू शकता. आणि जर ती 25व्या वर्षीपर्यंत पण तुम्ही जर ट्राय नाही करू शकली तर तुम्ही त्याच्या आधी जर पोस्ट ग्रॅज्युएशन करायला घेतलं, साधारणतः आपलं ग्रॅज्युएशन संपतं 22 पर्यंत संपतं. त्यानंतर 2 वर्ष तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तर 27 पर्यंत तुमची वयोमर्यादा वाढते, मग तुम्ही तोपर्यंत ट्राय करू शकता. म्हणजे हा एक ऑप्शन आपण धरू शकतो की ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर ती अटेम्प्ट करता जर पोस्ट ग्रॅज्युएशनला सुरुवात केली तर अजून 2 वर्षाचा कालावधी आपल्याला जास्त मिळतो, हातात असतो. बरोबर, अगदी खरं. तुम्ही ह्याच प्रोसिजर विषयी सांगत होता, त्याविषयी अजून अधिक काय सांगाल? त्यानंतर काही लोकांना इंजिनिअरिंग ज्यांना जॉईन करायचं असतं, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग म्हणून पुण्याला एक इन्स्टिट्यूट आहे. तुम्ही 12वी नंतर तिकडे जॉईन होऊ शकता. सेम रिटर्न एक्झामिनेशन आणि इंटरव्ह्यू असतो. आणि तुम्ही ते तुम्हाला इंजिनियर बनवतात. म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंगचा पूर्ण अभ्यास करता 4 वर्ष आणि प्लस सैनिकी प्रशिक्षण पण घेता. म्हणजे ऑफिसर बनण्याचं जे ट्रेनिंग लागतं तेही घेता आणि इंजिनियरचाही अभ्यास करता. मग यू बिकम अ इंजिनियर ऑफिसर, यू बिकम एन ऑफिसर अँड एन इंजिनियर. त्याच्यामुळे होतं काय की तो एक ऍडव्हान्टेज असा आहे की तुम्ही वयाच्या 22व्या वर्षीपर्यंत ऑफिसर बनता. आणि जे इंजिनियर असतात त्यांना त्यांचं प्रमोशन जे आहे ते 21 दिवसांमध्ये होतं. साधारणतः आपण जे ग्रॅज्युएशन करून जातो आपलं जे प्रमोशन असतं ते 2 वर्षांनी होतं. म्हणजे लेफ्टनंट ही फर्स्ट रँक आहे, त्यानंतर कॅप्टन आपण होतो, ते 2 वर्षांनी होतो. पण इंजिनियर्सचा असा फायदा आहे की ते 21 वर्षामध्ये कॅप्टन होतात. तर वयाच्या 22व्या वर्षी तुम्ही कॅप्टन होता. सो दॅट इज अन ऍडव्हान्टेज. अभिमानाचं असं ते अगदी छान. पण त्या म्हणजे तुम्हाला 12वी नंतर इंजिनिअरिंगची पण आणि खर्च तसं म्हटलं तर सगळा खर्च गव्हर्नमेंट करतो, तुम्हाला काहीही खर्च करायला लागत नाही. आज आपण बाहेर इंजिनिअरिंगसाठी कितीतरी पैसे उधळतो, म्हणजे तसं म्हटलं तर. पण इव्हन फॉर मेडिकल, आता AFMC जे आहे, आर्म फोर्स मेडिकल कॉलेज, ते देखील पुण्याला आहे. तर त्यासाठी पण जर तुम्हाला अप्लाय करायचं, जर तुम्हाला डॉक्टर बनायचं असेल, हे मुलगा आणि मुलगी दोघांसाठी आहे.
पण इंजिनिअरिंग केवळ मुलांसाठी आहे सध्या तरी. अच्छा, इंजिनिअरिंग फक्त बॉईजसाठी, मुलांसाठी, मुलींसाठी अजून आहे. मला हे अजून अधिक विस्तृतपणे जाणून घ्यायचं, कारण की खरंच ही माहिती, उपयुक्त माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत गेलीच पाहिजे. त्यापूर्वी आपण एक फोन घेऊया प्रेक्षकांचा. शिवानी सावंत आपल्याशी बोलतात नवी मुंबईवरून. नमस्कार. मी शिवाली सावंत बोलतेय. हा, नमस्कार शिवाली. मला तनुजाताईंना असं विचारायचं आहे की फक्त सायन्स स्टुडंटच या फील्डला जाऊ शकतात की कॉमर्स स्टुडंट पण जाऊ शकतात? धन्यवाद. थँक्यू. पुढचा प्रश्न जो होता तो शिवालीने व्यवस्थित छान प्रश्न विचारलायस. बऱ्याच जणांना ही शंका असते की बाबा मी सायन्स आहे तरच मी जाऊ शकतो, किंवा मला सायन्स नाहीये तर आता मी पुढे सैन्य दलात नाही जाऊ शकत. पण असं काही नाहीये. इनफॅक्ट सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, BMM केलेली मुलं हे सगळे आर्मीमध्ये जाण्यासाठी अगदी कुठलंही ग्रॅज्युएशन चालतं, पण एक मुंबई युनिव्हर्सिटी किंवा रेकग्नाइज युनिव्हर्सिटीचं ग्रॅज्युएशन तुम्हाला कंपल्सरी आहे. आणि जर तुम्ही सायन्स घेतलेलं असतं, 12वी सायन्स ज्यांना असतं त्यांना ऑप्शन्स जास्त ओपन असतात असं आपण म्हणतो, कारण की एअरफोर्स आणि नेव्हीसाठी 12वी सायन्स कंपल्सरी असतं. अच्छा, एअरफोर्स आणि नेव्हीसाठी. जर तुम्हाला फ्लाइंगसाठी पण जायचं आहे तर भौतिकशास्त्र आणि गणित, फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे 2 सब्जेक्ट्स कंपल्सरी आहेत. त्यामुळे सायन्स आपण घेतलं तर आपल्याला पुढे जर आपल्याला वाटलं आपण एअरफोर्सला पण ट्राय करू शकतो, तर आपण सायन्स घेतलं तर आपल्याला तो ॲडव्हान्टेज मिळतो की वी कॅन ट्राय फॉर इट. पण अदरवाईज आर्मी ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांना सायन्स, आर्ट्स, कॉमर्स कुठल्याही क्षेत्रामध्ये ग्रॅज्युएशन, एक पदव्युत्तर शिक्षण त्यांना मिळालेलं कंपल्सरी असलं पाहिजे रेकग्नाइज युनिव्हर्सिटीकडून. अगदी खरं आहे. आपल्या प्रेक्षकांसाठी आपण ही चर्चा ती जी आहे म्हणजे कुठला विषय घेऊन किंवा वयाच्या कोणत्या वर्षीपर्यंत कुठले अटेम्प्ट करायची याची अजून विस्तृत माहिती आपण त्यांना देणार आहोत. आज भारतीय सैन्य दिवस आहे. आपल्या सर्व जवानांना सॅल्यूट करून आपण ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवूया. घेऊयात एक छोटीशी विश्रांती. दूरदर्शन सह्याद्री वाहिनी सादर करत आहे महिला सक्षमीकरणावर आधारित नवी मालिका रात्र वणव्याची. 26 जानेवारीपासून. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे भारतीय सैन्य दिनाच्या निमित्ताने वीरांगना. आणि आज आपल्याबरोबर चर्चा करतायत कॅप्टन तनुजा कापरे. कॅप्टन, विश्रांतीला जाण्यापूर्वी तुम्ही खूप छान सांगत होता की कुठल्या फील्डमधून किंवा आपण आर्मीसाठी कोणत्याही पदवीमधून पदवी संपादन केली तर आपण आर्मीसाठी प्रयत्न करू शकतो. बरोबर. फक्त सायन्स जर आपण घेतलं तर आपल्याला विविध संधी किंवा ह्या उपलब्ध असतात. अजून काय सांगाल त्याविषयी? आता जसं आपण कित्येकदा काय होतं, आपण ग्रॅज्युएशन जरी केलं तरी पण पुढे काही लोकांना इंजिनिअरिंग खरं करायचं असतं. आता कित्येकदा आपण बघतो मुलं ज्यांना ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंगमध्ये ऍडमिशन मिळत नाही, नाईलाजाने ग्रॅज्युएशनकडे वळतात, असे कित्येक लोक असतात. पण आर्मीमध्ये जर तुम्ही ग्रॅज्युएट होऊन गेलात तर तुम्हाला पुढे इंजिनिअरिंग करायची संधी देखील मिळते. म्हणजे तुम्हाला तेव्हा तुम्ही ऑफिसर ऑलरेडी असता, प्लस तुम्ही इंजिनिअरिंग तुम्हाला साधारणतः 2 ते 3 वर्षाच्या सर्व्हिस नंतर तुम्हाला डिग्री करायला पुण्यामध्ये कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगमध्ये पण पाठवतात. म्हणजे जे कोर ऑफ इंजिनियर्समध्ये वगैरे वेगवेगळे त्यांचे रेजिमेंट्स आहेत आर्मीमध्ये, त्याच्यामध्ये काही ठराविक रेजिमेंट्स आहेत, त्यांच्यामध्ये तुम्ही असलात तर तुम्हाला इंजिनिअरिंग करायची संधी मिळते. तर ती एक अपॉर्च्युनिटी आपण, मग त्याच्यानंतर आपल्याला डिग्री प्राप्त होते प्रॉपर, मग देन आपण इंजिनियर बनतो. म्हणजे त्यानंतर ओके, ऑफिसर झाल्यानंतरही आपण इंजिनिअरिंग करू शकतो. हा, म्हणजे त्याच्यामध्ये असं काही हे नाही की तुम्ही ऑफिसर झाला तरी तुम्ही तुमची इंजिनिअरिंगची डिग्री किंवा अजूनही ज्या एक्झाम्स आहेत त्या तुम्ही पुढे तुम्ही एमटेक करू शकता, तुम्ही IIT मधून तुम्ही करू शकता. त्याच्यानुसार ती पोस्ट किंवा ती ग्रेड गव्हर्नमेंट ऍक्च्युली हे सेंट्रल गव्हर्नमेंटने आपल्याला शिक्षण आपलं थांबू नये यासाठी सगळ्या तरतुदी करून ठेवल्या आहेत. नाही म्हटलं पण ते खूप चांगले आहे, बेनिफिशियल आहे. आपण सैन्यातलं काम करून देखील आपण भरपूर शिक्षण सुद्धा करू शकतो आर्मीमध्ये. अगदी खरं आहे. मला असं विचारायचं की युवावस्थापासूनच आपल्या मुला मुलींना ह्या क्षेत्राकडे येण्यासाठी नक्की काय मार्गदर्शन कराल, म्हणजे काय तयारी करावी लागते? कारण काय होतं, काही वेळेला एखादी पदवी संपादन केलेली असते पण अचानक आज मला वाटलं की मला उद्या आर्मीमध्ये जायचंय किंवा एअरफोर्समध्ये जायचंय, तर ते शक्य नसतं. त्यासाठी कुठेतरी एक पार्श्वभूमी किंवा एक जडणघडण महत्वाची असते. त्यासाठी अजून काय मार्गदर्शन कराल? सगळ्यात पहिले मी म्हणेन की तुम्ही मेंटली स्ट्रॉंग असलं पाहिजे. आपली मानसिकता बदलली पाहिजे.
आजही कित्येक पेरेंट्स म्हणा किंवा मुलं म्हणा सगळेजण एक साचेबद्ध जे करिअर आहे, मेडिकल फील्ड म्हणा किंवा इंजिनिअरिंग फील्ड म्हणा किंवा आणखीन काय आहे त्याच्यामध्ये ते जात असतात. पण तुम्ही जर मानसिकता तुमची जर स्ट्रॉंग असेल, तुम्ही मेंटली स्ट्रॉंग असाल तर एक वेगळं काहीतरी करण्यासाठी तुम्ही स्वतःला घडवू शकता. आता त्यासाठी विशेष तयारी असंच मी म्हटलं तसं तुम्ही म्हणजे आपण आधी खूप आपल्याला फिजिकली खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे किंवा अगदी आपण मॅरेथॉनमध्येच फर्स्ट आलं पाहिजे आणि एकदम अगदी आपण बॉडी बिल्डरच असलं पाहिजे अशी सगळी लोक त्यांना नको असतात. मला असं वाटतं की हा एक मोठा गैरसमज आहे आणि आपण तो दूर करूयास. आधी एक प्रश्न घेऊया आपल्या प्रेक्षकांचा. वनिता शिर्के आपल्याशी बोलतात ठाण्यावरून. नमस्कार. नमस्कार, बोला. हॅलो, नमस्कार. हा, नमस्कार वनिता ताई, बोला. हा, मी वनिता शिर्के ठाण्यावरून बोलते. हा, तुमचा प्रश्न विचारा. 12वी सायन्सला आहे. तर त्यासाठी तिला एनडीएचा कोर्स करायचा आहे, पण आता सांगतायत की ती लेडीजला नाही आहे म्हणून, तिथं एंट्री नाही आहे लेडीजला. ऑनलाईन वर मी चौकशी केली होती तर तिथं सांगतायत एंट्री नाही आहे त्या लेडीजसाठी. तर मग तिला तर तेच सेपरेट करायचंय. मॅडमचं मी सुरुवातीचं ऐकलं आणि सेम तो अगदी तिची तीच अवस्था आहे, आता तीच कंडिशन आहे, तिची तीच इच्छा आहे की एक युनिफॉर्म वाला तिला जॉब मध्ये हवा आहे. त्यासाठी तिने काय केलं पाहिजे त्यासाठी मला थोडं मार्गदर्शन हवं आहे. आणि दुसरं म्हणजे तिला जर काय करायचं असेल त्यासाठी कोर्स वगैरे तर तिची थोडा ऍड्रेस किंवा फोन नंबर आम्हाला देऊ शकता का आता याच्यावर टीव्हीवर? धन्यवाद. ओके, थँक्यू वनिता ताई. हा, ती दुसरं अजून काय करू शकेल किंवा त्याच्यासाठी तिला तिथे काय मार्गदर्शन करू शकतो आपण? मुलींसाठी सध्या एनडीए नाही ही गोष्ट तितकीच खरी आहे, पण मुलींसाठी ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नईला जी आहे अकॅडमी, दॅट इज ती एकमेव ट्रेनिंग अकॅडमी आहे जी आता नवीन एक गयाला पण ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी ओपन झाली आहे. तर या ट्रेनिंग अकॅडमीमधनं आर्मीसाठी त्यांचं ट्रेनिंग होतं. त्यासाठी मिनिमम ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे. म्हणजे तुम्ही आता ती 12वी सायन्सला आहे तर तिला तुम्ही सायन्स बीएससी ग्रॅज्युएट ती जर झाली तर त्यानंतर ती वयाच्या 25व्या वर्षीपर्यंत ती अप्लाय करू शकते इंडियन आर्मी जॉईन करण्यासाठी. आणि तेव्हा मग ती कुठल्याही स्ट्रीममधनं ग्रॅज्युएट होऊ शकते, म्हणजे कुठलाही विषय घेऊन. म्हणजे असं नाही की फक्त भौतिकशास्त्र किंवा गणित वगैरे, बायोलॉजी, झुओलॉजी कुठल्याही विषयामधनं ती ग्रॅज्युएट होऊ शकते आणि मग ती 25व्या वर्षीपर्यंत ट्राय करू शकते. तिच्यासाठी ते ऑप्शन्स अवेलेबल संधी आहेत. हे आपल्या फोनपूर्वी तुम्ही सांगत होता की केवळ असं वाटतं की शारीरिक म्हणजे सक्षम असतो तरच आपण इथे जाऊ शकतो, किंवा हा एक गैरसमज आहे, किंवा त्याला आपण कसं दूर करू शकतो? आता माझं जर तसं ऍक्च्युली ट्रेनिंग बद्दल जर आठवणी आहेत माझ्या ट्रेनिंगच्या बऱ्याच, त्या आम्हाला ऐकायच्याच आहेत. हो, तर तेव्हा मी ऍक्च्युली विचार केला की जर मी फिजिकली स्ट्रॉंग आहे तरच मी सगळं ट्रेनिंग सक्सेसफुली कम्प्लीट करू शकते. पण तो तिकडे गेल्यानंतर माझा तो समज ऍक्च्युली चुकीचा ठरला, कारण की तिकडे त्यांना फिजिकल फिटनेस तर बेसिक असतंच आणि जे जातात त्यांच्याकडे असतंच, नाही म्हटलं तरी स्पोर्ट्सची आवड असते, फिजिकल फिटनेस असतं. पण मेंटली तुम्ही किती टफ आहात, तुम्ही किती एक्स्ट्रीम पर्यंत त्यांची जी ट्रेनिंग ते जे आपल्याला देतात ती तुम्ही किती एक्स्ट्रीम पर्यंत स्वतःवर घेऊ शकता, तुम्ही किती आनंदाने ती सगळं सहन करून किंवा जे पण काही त्यांचं टाईट शेड्यूल आहे ते सगळं सहन करून तुम्ही करू शकता. तर तेव्हा मला खूप जाणवलं की मेंटल शक्ती, मानसिक शक्ती जी आहे ती सगळ्यात महत्वाची आहे. तर त्यामुळे तुम्ही जर मेंटली फिट आहात तर तुम्ही कुठलंही क्षेत्र किंवा डिफरंट काहीतरी तुम्हाला करायचं, वेगळं काहीतरी करायचंय, त्या क्षेत्रामध्ये नक्कीच कौशल्य मिळवू शकता. अगदी खरं. आपला पुढचा फोन घेऊया. डॉक्टर उर्मिला कांबळे आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार. हॅलो. हा, नमस्कार. तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. तुमचा आवाज आमच्यापर्यंत. उर्मिला कांबळे बोलतीये. हा प्रश्न म्हणजे मला प्रथम त्यांचं अभिनंदन करायचं होतं. थँक्यू सो मच. हा, बोला. वनितांचं अभिनंदन करायचं होतं की माझी भाची पण होती आर्मीमध्ये, सायली जगताप, कॅप्टन सायली जगताप. हा, बोला तुम्ही. तुमच्या दूरध्वनी संचाचा आवाज थोडा कमी करा. मुलाखत पाहताना मला थोडं नॉस्टॅल्जिक झालं, त्यामुळे मी तुमच्या अभिनंदनार्थ हा फोन केला होता. हॅलो. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. खरं तर आज भारतीय सैन्य दिनाच्या निमित्ताने त्यांच्या भावनाही त्यांनी अशा व्यक्त केलेल्या आहेत. आणि इनफॅक्ट मला अशा बरेच माता जे पेरेंट्स जे आहेत त्यांचं खरंच खूप कौतुक वाटतं, जे ऍक्च्युली खूप विलिंगली, खूप सपोर्ट देऊन, पाठिंबा देऊन आपल्या मुलांना या क्षेत्राकडे जाण्यासाठी ते प्रोत्साहन करतात. खरं अगदी. आपल्या ह्या प्रश्नापूर्वी तुम्ही सांगत होता की एक गायडन्स किंवा मार्गदर्शन
जे काय आहे मुलींना किंवा मुलांना, तर त्याची तयारी खरं तर खूप आधीपासून करावी लागत असते. तयारी ॲसच आधीपासून असं करायची, पण म्हणजे नेमकं काय कशा प्रकारे कराल. मला असं वाटतं की आपल्याला जर तयारी करायचीच आहे तर जो इंटरव्ह्यू असतो, जो मी तुम्हाला सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड म्हणून जो इंटरव्ह्यू आहे, तर तो जो इंटरव्ह्यू असतो तो 5 दिवसांचा असतो. आणि तो असा ते 5 दिवसामध्ये ते ऍक्च्युअली आपल्याला ओळखतात की आपण खरंच आपण ते ऑफिसर बनण्याच्या लायकीचे आहोत का नाही, म्हणजे आपण ते त्या पद्धतीने आपण पुढे कष्ट करू शकतो का नाही, ती क्षमता आहे की नाही. तर त्या दृष्टीने ते इंटरव्ह्यू ते घेतात. त्याच्यामध्ये त्यांचं सायकोलॉजिकल टेस्ट असतात, वेगळ्या वेगळ्या ग्रुप ऍक्टिव्हिटीज असतात, ग्रुप टेस्ट असतात, आणि आपले इंडिव्हिज्युअल लेक्चर्स वगैरे होतात किंवा ग्रुप डिस्कशन्स वगैरे होतात, गेम्स होतात वेगळे वेगळे. तुम्ही टीममध्ये कसे आहात, तुम्ही एकटे असताना कसे असता, तर या सगळ्या गोष्टी त्या आपल्याला पडताळून बघतात. आपल्यामध्ये आपले जे त्याला आम्ही ऑफिसर्स लाईक क्वालिटीज म्हणतो, OLQs. तर ह्या ज्या ऑफिसर्स लाईक क्वालिटीज आहेत त्याच्या 100% पैकी 1% जरी ती क्वालिटी तुमच्यामध्ये त्यांना दिसली तर ते तुम्हाला पुढे घेण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण की त्यांना ऑलरेडी ऑफिसर सारखी मेंटॅलिटी असलेली लोक नको असतात, त्यांना त्यांच्यापेक्षा हुशार लोक नको असतात. ऑब्व्हियसली त्यांना ग्रूम करणार, जे ग्रूम होऊ शकतात, जे ऑफिसर बनू शकतात चांगल्या पद्धतीने, पॉझिटिव्हली सगळं ट्रेनिंग घेऊन किंवा नवीन शिक्षण घेऊन जे ग्रूम होऊ शकतात, त्या पद्धतीची त्यांना ती मुलं हवी असतात, मुलं मुली दोन्ही. त्यामुळे ते इंटरव्ह्यूमध्ये ते सगळं ते बघत असतात, आपली चाचणी घेत असतात. आणि त्याच्यामुळे तयारी जर करायचं म्हटलं तर आपल्या आता ग्रुप डिस्कशन हा जो एक महत्वाचा, हल्ली कुठल्याही कॉर्पोरेटमध्ये पण आपण इंटरव्ह्यूला जातो तेव्हा ग्रुप डिस्कशन हा एक महत्वाचा भाग आहे. पहिले ती प्रिलिमिनरी टेस्ट होते ती एक्झॅक्टली एकमेकांशी आपण किती ऐकतो, किती बोलतो, किती जुळवून ऐकतो, कसं बोलतो, कसं ऐकतो, टीमवर्क तुम्ही कसं करू शकता, कसं करता. तर हा जो महत्वाचा आहे हे त्या ग्रुप डिस्कशनमध्ये ते बघितलं जातं. तर तुम्हाला आपल्याला जर तयारी करायची आहे आता सध्याच्या युथला, तर ग्रुप डिस्कशनमध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करा. मला असं वाटतं, किंवा असंही नाही की कुठल्या तरी जागतिक लेवलचे ग्रुप डिस्कशन झाले पाहिजे तरच आपण पार्टिसिपेट करू शकतो. अगदी मित्रमैत्रिणींना घेऊन जरी बसलो आणि एखाद्या विषयावर चर्चा जरी केली तरी आपल्या नॉलेजमध्ये भर पडतो. तरी आपल्याला बोलायचं कसं ग्रुपमध्ये किंवा कोणाचे मुद्दे कसे ऐकून घ्यायचे ते सगळं आपल्याला त्याची आयडिया मिळते. या युवक युवतींना आपण असंच मार्गदर्शन तर करणारच आहोत. आज भारतीय सैन्य दिवस आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या आपल्या सर्व सैनिकांना श्रद्धांजली देऊन हा आपला कार्यक्रम आपण असाच पुढे चालू ठेवूयात. घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, बघत रहा सखी सह्याद्री. सह्याद्री वाहिनी आपल्यासाठी घेऊन येत आहे एक रंगारंग कार्यक्रम, झक्कास मनोरंजन. आपली कला प्रेक्षकांपुढे सादर करण्याची एक नवीन संधी. सह्याद्री वाहिनीचा रंगमंच तुमच्यासाठी सज्ज आहे. नृत्य, गायन, चित्रकला अशा अनेकविध कला क्षेत्रातील काही आगळं वेगळं सादरीकरण. आपली अशी कला जी लोकरंजन करेल आणि जी मुलखा वेगळी असेल. ह्याला वयाचं बंधन नाही. आम्हाला त्वरित अर्ज पाठवा. अर्जासोबत आपलं नाव, पत्ता, फोन नंबर, आपल्या कलेविषयी पूर्ण माहिती आणि अनुभव आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता निर्माती झक्कास मनोरंजन, मुंबई दूरदर्शन केंद्र, सह्याद्री वाहिनी, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. वर्दी एक नशा है, सिपाही की पहचान और शान है. यही फौज की एक रंग बिरंगी दुनिया है, जो लहराते तिरंगे की शान है, शान है. पुकार मेरे देश की ये धरती, पुकार मेरे देश की ये धरती, पुकार मेरे देश की ये धरती, पुकार मेरे देश की ये धरती. जोश और जज्बा हो जिसमें, हो जाओ फौज में भर्ती. लक्ष्य इसमें, सपने इसमें, रंग बिरंगी दुनिया इसमें, रंग बिरंगी दुनिया इसमें. पुकार मेरे देश की ये धरती, पुकार मेरे देश की ये धरती. जोश और जज्बा हो जिसमें, हो जाओ फौज
मजहब का न कोई ढोंग इसमें, हर मजहब का खून है इसमें, हिंदू मुस्लिम सिख ईसाई है इसमें, एक रंग की वर्दी में रंग कर बन जाते हैं देश के सिपाही इसमें, देश के सिपाही इसमें। पुकारे मेरे देश की ये धरती, पुकारे मेरे देश की ये धरती। हो जाओ फौज में भरती, जॉईन आर्मी. आज भारतीय सैन्य दिनाच्या निमित्ताने अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी असं गीत आपण ऐकलंय. खरं तर कॅप्टन, मला तर तुमच्याकडे यायचंय. कॅप्टन तनुजा काबरे ऐकायला खरंच खूप अभिमानास्पद वाटतंय. हे गीत बघून तुमच्याही काही आठवणी जाग्या झाल्या असतील. अगदी अगदी. हे जे आता मी व्हिडिओ आपण बघितला, टोटली ट्रेनिंग कसं असतं त्याची एक झलक त्यांनी दाखवली. पण ट्रेनिंग हा जो विषय आहे तो फार जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे. कारण मला त्या मुद्द्याकडे यायचंच आहे नंतर. तुमच्या ट्रेनिंग दरम्यानही तुमच्या खूप काही आठवणी असतील. अगदी अगदी. कारण अगदी जी आता जी ट्रेनिंग दाखवली ही सगळी, जनरली आपण ट्रेनिंग असं मूव्हीजमध्ये वगैरे बघतो किंवा लक्ष पिक्चरमध्ये आपण वगैरे असं बघितलं, पण ती एकदम अगदी 1 पण नसेल. अगदी काहीतरी थोडंसंच दाखवतात, अगदी दाखवायचं. पण आमची जी ट्रेनिंग जी असते, आता नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये जायचं आहे तर त्याची ट्रेनिंग 4 वर्षाची असते टोटल. 3 वर्ष तुम्ही ग्रॅज्युएशन करता आणि 1 वर्ष फायनल जे तुम्हाला आर्मी जायचं असेल तर इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये जाता येतं. एअरफोर्समध्ये जायचं असेल तर एअरफोर्स अकॅडमीमध्ये आणि नेव्हीमध्ये नेव्हल अकॅडमीमध्ये 4थं वर्ष स्पेशलायझेशन इयर असतं. बरं, पण प्रत्येकाचं ट्रेनिंग कालावधी वेगळा वेगळा असतो. जसं इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये जर ग्रॅज्युएशन नंतर जातात तर त्याचं ट्रेनिंग साधारणतः 18 महिन्यांचं असतं, 1.5 वर्षाचं असतं. ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये मुलं आणि मुली दोघांचं ट्रेनिंग 11 महिन्यांचं असतं. तर हे सगळं जे काही ट्रेनिंग आहे हे त्यांनी म्हणजे त्यामध्ये प्रत्येकाचा ते स्टँडर्ड एक पॅटर्न असतो. त्या ट्रेनिंगमध्ये हे सगळ्या गोष्टी, काही विशिष्ट गोष्टी ते करून घेतात आणि त्याच्यामुळे इतकं काही काही शिकायला मिळतं. आणि जेव्हा आपण ट्रेनिंगमधनं बाहेर होतो, एक नवीन, मी स्वतःला असं नवीन तनुजा बाहेर आली असंच बघितलं त्याच्यामध्ये. तर आपल्याच व्यक्तिमत्वाची एक नवीन ओळख, पूर्णपणे ट्रान्सफॉर्मेशन आपण म्हणतो पर्सनॅलिटीचं, तसं झालं. आणि होतच प्रत्येक ट्रेनिंग, ह्या ज्या ट्रेनिंगमध्ये प्रत्येक व्यक्तीचं होत असतं ते, आणि चांगल्या पद्धतीने होत असतं. तुम्ही ट्रेनिंग केल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही आता आयुष्यातलं कुठलंही चॅलेंज असाल तर तुम्ही ॲटलिस्ट फेल्युअर जरी आलं किंवा तुम्हाला काही अडचणी जरी आल्या तरी तुम्ही डगमगणार नाही. ते पार करून तुम्हाला पुढे जाण्याची तुमची मेंटल तयारी असेलच. त्याच्यामुळे ट्रेनिंगने हे जे काही शिकवलं आहे ते लाईफ लॉंग मला ते उपयोगी पडणार आहे. इनफॅक्ट जे ट्रेनिंग येतं त्या सगळ्यांनाच उपयोगी पडणार असतं. तर हा व्हिडिओ बघून मला तेच अगदी सगळं आठवलं की ट्रेनिंग एकदम खूप छानच असं आठवणी आहेत त्याच्यावर तुमच्या जोडलेल्या आहेत. आम्हाला अजूनही तुमच्या आठवणी ऐकायच्याच आहेत. आपल्याला आपला एक फोन आलाय. संकेत आपल्याशी बोलतायत बारामतीवरून. नमस्कार. नमस्कार. नमस्कार संकेतजी, बोला. हॅलो. हा नमस्कार, बोला. नमस्कार. तुमचा प्रश्न विचारा आम्हाला. मी बारामतीवरून बोलतोय. प्रथमतः सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना भारतीय सैन्य दिनाच्या आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तर माझा प्रश्न असा आहे की एनडीएच्या परीक्षेसंबंधी मार्गदर्शन कराल का? धन्यवाद. एनडीएची जी परीक्षा असते ती पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतात, म्हणजे ऑप्शनल असतात. ABCD असा ऑप्शन असतो. ती वर्षातनं 2दा होते, जी CDSE मी तुम्हाला सांगितलं, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस एक्झामिनेशन. आता त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतात. 900 मार्काचा पेपर असतो. जनरल नॉलेज, जनरल एबिलिटी आणि मॅथमॅटिक्स हे जे सब्जेक्ट्स असतात ते त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामध्ये इंग्लिश, जनरल एबिलिटीमध्ये इंग्लिश असते. जनरल नॉलेजमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, झुऑलॉजी असे वेगवेगळे सब्जेक्ट्स असतात. आणि मॅथमॅटिक्स असे 3 पेपर असतात. 300, 300, 300 मार्काचे टोटल 900 मार्काचा पेपर असतोय. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतात पण निगेटिव्ह मार्किंग असते, म्हणजे मार्क मायनस होतात जर उत्तर चुकलं तर. त्याच्यामुळे आपण असं सहज कुठली उत्तरं जनरली आपण जे देऊ शकतो तसं नाही देऊ शकत. तर ही परीक्षा आणि वर्षातनं 2दा होते. त्याच्यामुळे ही परीक्षा क्लिअर झाली तरच पुढे इंटरव्ह्यूसाठी जाता येतं. म्हणजे हल्ली सगळं ऑनलाईन झालेलं आहे. त्याच्यामुळे परीक्षा पण तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म पण ऑनलाईन भरावा लागतो आणि त्याच्यानंतर त्याचे जे मेरिट लागते, जे क्लिअर झालेत परीक्षेमध्ये, ते पण ऑनलाईनच मेरिट लिस्ट लागते. आणि मग ज्यांना इंटरव्ह्यूसाठी कॉल येतो त्यांना बाय पोस्ट पण कॉल येतो की या ठिकाणी इंटरव्ह्यू आहे. इंटरव्ह्यूबद्दल मी सांगते तुम्हाला. आणि त्याच्यानंतर मग इंटरव्ह्यू तुम्हाला तिकडे इंटरव्ह्यू साधारणतः 2-2.5 महिन्यांनी कॉल येतो. आणि मग एक्झाम झाल्याच्या नंतर 2-2.5 महिन्यांनी कॉल येतो आणि मग तुम्ही इंटरव्ह्यूला जाता. आता इंटरव्ह्यूची प्रोसिजर अशी असते की प्रत्येक जे आर्मीचे इंटरव्ह्यू वेगवेगळ्या ठिकाणी होतात. म्हणजे अलाहाबाद, बँगलोर, भोपाळ या ठिकाणी आर्मीचे इंटरव्ह्यू होतात.
तर तिकडे तुम्हाला तसा कॉल येतो की बाबा तुम्हाला आता भोपाळला जायचं आहे, तर तुम्ही भोपाळला जाता. तिथे ते सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड सेंटर्स असतात. बरं. तर त्यामुळे तुम्हाला बाय पोस्ट किंवा ऑनलाईन पण हल्ली मेरिट मिळते. जेव्हा तुम्हाला कळतं की बाबा तुम्ही आता सिलेक्ट झाला आहात आणि मग तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जाता. मग लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यू हे कॉमन पॅटर्न आहे. अच्छा, म्हणजे एकाच वेळेला तिथे? पण लेखी परीक्षा आपली मुंबईतच होते. ओके. मुंबईत कुठलंही एक सेंटर असतं, आपण कुठली एक शाळा किंवा कॉलेजमध्ये असते आणि ती एका रविवारी असते. साधारणतः फेब्रुवारी आणि सप्टेंबर यांचा जो शेवटचा रविवार असतोय त्या दरम्यान लेखी परीक्षा असते एनडीएची. अगदी खरं. मला असं विचारायचं आहे की आपल्या सर्व शाळांमध्ये एक 8वी 9वी 10वीला ज्या आपल्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतात की एनसीसी असतं, स्काउट गाईड असतं आणि त्यावेळेला खूप अभिमानाने खूप छान असं आपण ते सिलेक्ट करतो, पण त्याचा हे आपल्या मुलांच्या जडणघडणीमध्ये किती उपयोग होतो? किंवा मला असं वाटतं की आता हे जे कोर्सेस आहेत किंवा त्याची मुलांना तेव्हापासून कुठेतरी एक माहिती असावी, असं नाही का वाटत? बरोबर आहे. मी स्वतः स्काउट गाईडमध्ये पण होते. माझं शिक्षण फादर अँगल शाळेतनं झालंय आणि मला शाळेचा खूप अभिमान आहे. आणि मी स्वतः स्काउट गाईडमध्ये होते मी, आणि प्लस मी एनसीसी मध्ये पण होते, जे रुईया कॉलेजमधून मी केलं. ओके. आता एनसीसी आणि हे जे स्काउट गाईड किंवा एमसीसी म्हणा, हे जे वेगळे को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज जे आपण शाळेमध्ये हल्ली राबवले जातात, खूप मोठ्या प्रमाणात हल्ली शाळांचं प्रमाण पण वाढलेलं आहे हे ऍक्टिव्हिटीज घेण्यामागे. तर याचा फायदा असा होतो की मुलांमध्ये एक बेसिक डिसिप्लिन हा जो भाग आहे तो एक घडला जातो आणि मुलांना ती एक स्वतः म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याची जी त्यांची तयारी असते ती वाढते. स्वावलंबी होतात मुलं, स्वतःची कामं स्वतः करायला शिकतात किंवा ते कॅम्प्सना वगैरे जातात कुठल्या थ्रू एनसीसी म्हणा किंवा स्काउट गाईडचे कॅम्प, तेव्हा ते इंडिपेंडेंटली आपण पेरेंट्सच्या पालकांबरोबर नसतो, आपण आपले असतो. त्याच्यामुळे आपण स्वतः जबाबदारीने कसं वागलं पाहिजे किंवा आपण काही गोष्टींचा पुढाकार घेऊन एखादी गोष्ट कशी सक्सेसफुल केली पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा वेगळ्या दृष्टिकोनातनं आणि स्वतःच्या विचारातनं ते विचार करतात मुलं. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये ती एक तो बेसिक जो गुण आहे डिसिप्लिन आणि ऍडव्हेंचरस मेंटॅलिटी होणं आणि चॅलेंजेस स्वीकारणं कुठेतरी विकसित होतं. त्याविषयी आपण अधिक बोलूया. सागर म्हात्रे आपल्याशी बोलतात डोंबिवलीवरून. नमस्कार. हॅलो मॅडम. हा, नमस्कार, बोला. नमस्कार सागर, तुमचा आवाज आमच्यापर्यंत येतोय. नमस्कार. हॅलो मॅडम. हा, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार, मी सागर म्हात्रे बोलतोय. मॅडम, हा, तुमचा चटकन प्रश्न विचारून घ्या. अकोल्याला मिलिटरी स्कूलमध्ये आम्ही आता 9वीला ऍडमिशन घेतले. तो पहिले मराठी मीडियमला होता, हा, तर आता त्याला सेमी इंग्लिश आहे तिकडे 9वीला, तर त्याला थोडंसं हार्ड जातंय. तर आता ते कसं काय त्याचं ऍडजस्ट करावं काही समजत नाही. म्हणजे थोडं तो सारखा बोलत असतो की थोडं कठीण जातंय. तिकडे तो मिलिटरी स्कूलला आहे बालापूरला. तर आमची इच्छा आहे की त्यांनी म्हणजे शिक्षण घ्यावं. तर आता त्याला मराठी मीडियम मध्ये कुठे दुसरीकडे बघू का मिलिटरी स्कूलमध्ये, का तिथेच राहू दे? सध्या तो राहिलाय तिथे बारा, थोडा अभ्यास कठीण जातो असं बोलतोय. बर, धन्यवाद. म्हणजे तो मराठी मीडियम मधून त्याला त्यांनी सेमी इंग्लिश मध्ये हे केलंय आणि त्या मुलाची थोडीफार अशी घालमेल तक्रार असेल की त्याला ते खूप कठीण जात आहे. तर आता ते त्या दुविधेमध्ये आहेत की काय करावं, त्याला पुन्हा मराठी मीडियम मध्ये किंवा कशा पद्धतीने आपण त्यांना काही गाईड करू शकतो? मी बऱ्याचदा असं अनुभवलंय. मिलिटरी स्कूलमध्ये आहे तो. हा, बरोबर. की मीडियमचा हा प्रश्न जो आहे तो कायम, म्हणजे तुम्ही कोणत्या माध्यमातून शिक्षण घेता याविषयी पण बऱ्याचदा करिअर लोक डिसाईड करतात आणि ते का आहे ते मला खरंच कळत नाही अजून. कारण की कुठल्याही माध्यमातलं तुम्ही शिकला असाल तरी तुम्हाला करिअर कुठलं करायचंय त्याचं बॅकग्राऊंड तुम्ही कुठल्या मीडियममधनं ते ठरवत नाही. तुमची किती इच्छा कशी आहे, तुमची इच्छाशक्ती किती प्रबळ आहे, तुम्ही प्रयत्न किती कष्ट करायला तयार आहात, त्यामागे तुमचे प्रयत्न कसे तुम्ही करतात ते शेवटी महत्वाचं आहे. त्याच्यामुळे तो जरी आता मराठी मीडियममध्ये होता आणि आता सेमी इंग्लिश आहे तरी त्याला जर इंग्लिशची पहिली गोष्ट म्हणजे सर्वप्रथम गोडी निर्माण व्हायला पाहिजे आणि ती गोडी तो एकमेकांशी बोलून. आपण आता मराठी मी बऱ्याचदा बघितले आपण घाबरतो इंग्लिश बोलायला, साधारणतः आपण ग्रॅमरचा जास्त विचार करतो आणि आपण घाबरतो. पण हे जर मला कौतुक वाटतं नॉर्थकडच्या लोकांचं की ते व्हर्नॅक्युलर मीडियममधलं असून सुद्धा त्यांचा एक कॉन्फिडन्स असतो, ते बिंदास इंग्लिशमध्ये बोलतात. त्यावेळेस ते जास्त ग्रामरचा विचार करत नाहीत किंवा जास्त डोक्याला मनाला लावून घेत नाहीत की चुकलं तर चुकलं बाबा, ठीक आहे आपण करेक्शन करून लगेच पुढे बोलायचं जातो पुढे. पण तेच आपणही केलं, तेच म्हणून शिकण्यासाठी आपणही तेच केलं पाहिजे, बोललं पाहिजे. इंग्लिश पहिली गोष्ट बोलण्याची गोडी निर्माण झाली पाहिजे, डिक्शनरी आपल्या जवळ ठेवली पाहिजे. एखादा शब्द अडला असेल तर आपण लगेच तो पडताळून बघितला पाहिजे, त्याचा मराठी अर्थ काय, इंग्लिश अर्थ काय वगैरे. त्या बेसिक गोष्टी इंग्लिशची गोडी निर्माण करण्यासाठी करायलाच लागतील आणि त्याप्रमाणे पहिली गोष्ट म्हणजे बोलणं आलं पाहिजे. म्हणजे
कितीही चुकला तरी तो आता तर अजून शाळेत आहे, अजून बरीच वर्ष, खूप चांगलं आयुष्य घडायला त्याचं अजून वर्ष आहेत आणि तो खूप चांगले प्रयत्न पण करू शकतो. पण आतापासून त्याने हे असे थोडे थोडे प्रयत्न चालू ठेवले त्याच्या मित्रांबरोबर, शिक्षकांबरोबर, इंग्लिशमध्ये बोलायला लागला किंवा इंग्लिश काहीतरी वाचायला लागला तर त्याची इंग्लिशबद्दलची जी भीती आहे ती निघून जाईल आणि मग सेमी इंग्लिश काही कठीण नाहीये हे त्याला लवकरच कळेल. मे बी 9वीच्या एंडपर्यंतच कळेल त्याला. मनातली पहिली भीती त्याची गेली पाहिजे. मला तुमच्या ह्या क्षेत्रातले काही अनुभव आम्हाला ऐकायचे आहेत. अनुभव बरेच असे अनुभव असतील. हो अगदी. पण मी जेव्हा आता मला तो अनुभव फार कॉमन वाटतो कारण की मला त्यानंतरही काही अनुभव मिळाले आहेत. पण मला मी जेव्हा नवीन कमिशन झाले होते तेव्हाचा एक अनुभव सांगावासा वाटतो. माझी पोस्टिंग रजौरीला होती. तेव्हा मला रजौरी फक्त आपण ऐकून होतो कारगिल वॉरमध्ये आणि त्याच्यामुळे मला असं जगाच्या नकाशावर नेमका कुठे आहे पण मला घरून जाताना शोधावं लागलं की बाबा आता मी नक्की पालकांना सांगावं लागलं की आता मी या ठिकाणी असणार आहे जगाच्या नकाशावर. पण रजौरीला रजौरीविषयी माझ्या खूप चांगल्या आठवणी आहेत आणि तिकडे माझं जे रेजिमेंट होतं त्याच्यामुळे मला खूप चांगले ऑफिसर्स पण मिळाले आणि खूप माझे मी ज्या जवानांना मी कमांड करत होते तेही खूप चांगले मला सहकारी खूप चांगले मिळाले. त्याच्यामुळे आणि मी तिकडे गेले तेव्हा मी एकटी लेडी ऑफिसर होते. म्हणजे आणखी दुसरं कुणीही लेडी ऑफिसर नव्हतं, सगळे मेल ऑफिसर्स होते. पण मला कधी असं वाटलं नाही की मी एकटी आहे, मुलगी म्हणून आहे एकटी, तर मी कसं करणार वगैरे असं किंवा काय. पण माझं कामं अगदी सुरळीत झाली. मला सगळ्यांनी सहकार्य केलं, भरपूर लोकांनी मला हेल्प केलं. आणि मला एकदा आठवते की रात्री मला 2:30 वाजता माझ्या ॲड्ज्युटंटने आमच्याकडे पोस्ट तिथे फील्ड एरिया असल्यामुळे वर पोस्ट होत्या असं डोंगरावर टेकडीवर वगैरे. तर ड्युटी ऑफिसर होते मी तेव्हा. 2:30 वाजता मला सांगितलं पोस्ट चेक करून यायला. आणि मी हेही बघितलं होतं इनफॅक्ट माझ्या सुरुवातीलाच अगदी की तिथे मी पहिल्याच दिवशी वाघ बघितला होता. त्याच्यामुळे तो एक होताच माझ्याकडे. म्हणजे ती भीती अशी नाही पण ते एक ॲडव्हेंचर काइंड ऑफ होतंच माझ्या डोक्यात. पण जेव्हा मला 2:30 वाजता जी पोस्ट बघायला ॲड्ज्युटंटने मला पाठवलं तेव्हा मला एक वेगळं स्वतःमध्येच एक करेज जाणवलं की ओके म्हणजे मी तर ते करेन पण मला माझ्या ऑफिसर्सना म्हणा किंवा माझ्या सिनियर ऑफिसर्सना, माझ्या जवानांना माझ्याबद्दल पण तो विश्वास जाणवला आहे की मी ते करू शकते. आता पोस्ट चेक करणं ही काही कठीण गोष्ट नसते, बरेच लोक करतात. पण मी हा अनुभव सांगते जेव्हा मी यंग ऑफिसर होते, जेव्हा मी नव्यानं रुजू झाले होते त्यावेळेचा तो अनुभव माझ्यासाठी फार नवखा होता. आणि म्हणून मला स्वतःला एक खूप काहीतरी चांगलं करते असं वाटलं. पण तो अनुभव अगदीच कॉमन आहे, म्हणजे ते काही अगदी विशेष काही केल्यासारखं आपल्यासाठी तो एक्सपिरियन्स. अगदी. आम्हाला तुमचे अनुभव अजून ऐकायचेच आहेत. विनय आपल्याशी बोलतायत कराडवरून. नमस्कार. नमस्कार मॅडम. तुमच्या ह्या क्षेत्र निवडल्याबद्दल अभिनंदन पहिलं. थँक्यू. आणि सर्व्हिसमध्ये असताना आपलं पोस्टिंग कुठे कुठे झालं काही कळेल का? अभिनंदन परत एकदा. धन्यवाद. म्हणजे आता हा जो आपला मुद्दा आहे तुमचं अजून कुठे कुठे पोस्टिंग झालं आणि कशा पद्धतीचे काही अनुभव अजून आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. माझं नॉर्थला पोस्टिंग झालं होतं, मग नॉर्थ ईस्टला पण होतं आणि मग नंतर सेंट्रल इंडिया महूमध्ये होतं, ते मिलिटरी हेडक्वार्टर्स ऑफ वॉर ज्याला आपण म्हणतो तिथेही होतं. असं काही ठराविक कालावधी असतो का? दर साधारणतः एखाद्या पोस्टिंग मध्ये एवढी वर्ष काढावी लागतात किंवा असं काही? साधारणतः ऑल्टरनेट पोस्टिंग, एक पीस पोस्टिंग असते, एक फील्ड पोस्टिंग असते. बरं. म्हणजे ऑल्टरनेट पोस्टिंग असते. ज्या फील्ड पोस्टिंगमध्ये फॅमिली स्टेशन असते ते म्हणजे जनरली तुम्ही फॅमिलीजना पण ठेवू शकता. आणि फील्ड पोस्टिंग काही अगदीच हाय ऑल्टिट्यूड वगैरे सियाचीनसारख्या ठिकाणी तिकडे फॅमिलीजना नेऊ शकत नाही, त्याचे तिकडे ते इंडिपेंडंट असतात, ऑफिसर्स इंडिव्हिज्युअल असतात. तर जी पीस पोस्टिंगमध्ये 2-2.5 वर्ष कालावधी असतो आणि फील्ड पोस्टिंगचा 2 वर्ष कालावधी असतो. साधारणतः 2 ते 2.5 वर्षानंतर पोस्टिंग चेंज होत राहते प्रत्येकाची, प्रत्येक ऑफिसरची असं. तर नॉर्थ ईस्टमध्ये मला आणखीन एक म्हणजे असं एक अविस्मरणीय प्रसंग आठवला. म्हणजे तिकडे आमचं बेसिक इंजिनियरचं काम होतं फ्लड रिलीफ ऑपरेशन. म्हणजे तिकडे तीस्ता जी रिव्हर आहे आपली ब्रह्मपुत्रा, तर तिला पूर वरचेवर भरपूर पावसाळ्यामध्ये वगैरे भरपूरदा पूर येतो आणि तिथली गावाच्या गावं अगदी पाण्यात जातात. तर आमच्या रेजिमेंट्सला ही कामगिरी मिळाली की जी पुरामध्ये जी माणसं किंवा गावं फसलेली आहेत त्यांना बाहेर काढायचं. तर हा जो अनुभव माझ्यासाठी अगदी म्हणजे खूप एक मोलाचा अनुभव होता, कारण की माझा देखील पहिलाच अनुभव होता की ऍक्च्युली आपण सिव्हिलला हेल्प करायला चाललोय आणि खूप काहीतरी त्यांचे प्राण वाचवायचे आहेत कोणाचे तरी. तर त्यासाठी मला तो एक म्हणजे तेव्हा मी बघितलं की सगळे असे आम्ही जेव्हा आमचे जे बोट्स असतात ते इंजिनियर्सच्या त्यांना बाउट्स म्हणतो आम्ही, त्या सगळ्या घेऊन आम्ही प्राण्यांना आणि म्हाताऱ्यांना लहान मुलांना सगळ्यांना आम्ही बाहेर काढलं. आणि प्लस त्याबरोबर आमचं मटेरियल, आमची मॅनपॉवर
आमचं जे व्हेकल लागतं, ट्रान्सपोर्टेशन, आमचे जे मटेरियल यूज आहे, त्या सगळ्यांचं एकंदरीत सगळं कसं तुम्ही मॅनेज करता एकत्र, आणि प्लस तुम्ही कसे तुमच्या जवानांना कमांड तुम्ही आदेश देता की बाबा आता इकडे करायचं, असं करायचं, त्या प्रसंगात कशा पद्धतीने तुम्ही ज्या प्रकारे डिसिजन्स घ्यायचे असतात अगदी शॉर्ट टाइममध्ये. ऑफकोर्स माझ्याबरोबर माझे बरेच सिनियर ऑफिसर्स पण होते, त्यांच्या गायडन्स खालीच मी भरपूर गोष्टी शिकले आणि करू शकले. तर तो एक अनुभव माझ्यासाठी फार चांगला होता. म्हणजे खरं तर मला असा एक पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की जसं तुम्ही सांगितलं की 2 वर्षांनी किंवा 2.5 वर्षांनी पोस्टिंग होतं, पण कमीत कमी किती वर्ष म्हणजे तुम्ही या सर्व्हिसमध्ये होता किंवा मुलं मुली जनरल किती वर्ष सर्व्हिसमध्ये असतात? ओके, आता प्रत्येकाचं सर्व्हिस क्रायटेरिया जो आहे, एज जे आपण जेवढे वर्ष सर्व्हिस करू शकतो, एनडीए मध्ये जे जातात आणि IMA मध्ये जे जातात किंवा एअरफोर्स अकॅडमी म्हणा, नेव्हल अकॅडमी, ते परमनंट कमिशन असतं. त्यांचा कालावधी तुम्ही कमीत कमी तुम्हाला 20 वर्ष सर्व्हिस करायची असते आणि त्यानंतर तुमची सर्व्हिस पेन्शनेबल होते, म्हणजे तुम्हाला पेन्शन लागू होतं जर तुम्ही रिटायर झाले तर. एअरफोर्स आणि आर्मीसाठी पण. ओके. एनडीए मधून जे शिक्षण घेतात, ऑफिसर बनतात किंवा इंडियन मिलिटरी अकॅडमी मधनं, त्यांचं पण. म्हणजे तुम्ही 20 वर्षानंतर तुम्ही बाहेर येऊ शकता किंवा तुम्ही 20 वर्षानंतर जर तुम्हाला सर्व्हिस करायची आहे तुम्ही कंटिन्यू करू शकता. वयाच्या 60 वर्षापर्यंत तुम्ही अगदी जनरल पर्यंत पण पोहोचू शकता. पण हे मुलांसाठी आहे फक्त. बरं. ओनली फॉर बॉईज. मुलींसाठी सध्या आर्मीमध्ये परमनंट कमिशन लागू नाही केलंय, पण केसेस भरपूर चालू आहेत. माझ्या ओळखीच्या काही लेडी ऑफिसर्स आहेत सिनियर, ज्या केसेस लढतायत आणि त्यांची वयाची सर्व्हिसची 15 वर्ष कंप्लीट झालेली आहेत, तरी ते अजून कार्यरत आहेत. कारण की त्यांना सरकारने कार्य म्हणजे रुजू केलं आहे नोकरीवर, पण परमनंट कमिशनचे अजून केसेस चालू असल्यामुळे त्यांना जरा वेळ लागतोय ती सगळ्या एकंदरीतच पॉलिसी सगळ्या क्लिअर होण्यासाठी. पण जोपर्यंत आत्ताची जी जनरेशन आहे जी 8वी 9वी 10वी मध्ये किंवा 12वी पर्यंत जरी आहे, जोपर्यंत मुली ग्रॅज्युएशन करून जातील तोपर्यंत मला असं वाटतं पुढच्या 3-4 वर्षामध्ये परमनंट कमिशन मिळायला हरकत नाही. कारण की मुली मला असं वाटतं की खूप विलिंगली तयार आहेत परमनंट कमिशन पण घ्यायला. म्हणजे पेन्शनेबल सर्व्हिस, आता मी वयाची साधारणतः 17 ते 18 वर्ष तुम्ही एका सर्व्हिसमध्ये घालवता, तेव्हा पेन्शन मिळणं हे म्हणजे साहजिकच कोणालाही वाटेल की आपल्याला पेन्शन मिळावं. तर मुलींची पण खूप मानसिक तयारी असते, त्यांना खूप कितीही वर्ष त्यांना सर्व्हिस करण्यासाठी तयार असतात. ते खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे ती कॉम्पिटिशन पण खूप वाढलेली आहे. अगदी खरं. आपला पुढचा प्रश्न घेऊया. गणेश आपल्याशी बोलतात साताऱ्यावरून. नमस्कार. नमस्कार गणेशजी, बोला. नमस्कार मॅडम. हां, हॅलो. हा, तुमचा प्रश्न विचारा. तुमचा आवाज आमच्यापर्यंत येते. तुमचा प्रश्न मला असा प्रश्न विचारायचा आहे मॅडमला. हा, विचारा. हा, गणेशजी प्रश्न मॅडम, विचारा. सेवेमध्ये रुजू झालेले BSF मध्ये असणारे युवक आणि युवती, त्यांच्यासाठी पदवीधर आहेत ते, त्यांच्यासाठी वाव काय आहे पुढं? सॉरी, तुमचा प्रश्न पुन्हा एकदा परत विचारा. गणेशजी, जरा तुमचा प्रश्न परत विचारा. मॅडम, मला असं विचारायचं आहे की BSF मध्ये असणारे युवक आणि युवती ते पदवीधर असल्यानंतर त्यांना पुढे वाव काय आहे? बरं, धन्यवाद. BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स जे आहे पदवीधर असतील, साधारणतः ग्रॅज्युएशन नंतर ऑफिसर लेवलला ते जॉईन होतात किंवा 12वी नंतर पण जवान म्हणून ते जॉईन होतात. पण पदवीधरसाठी त्यांच्याकडे सर्व्हिसमध्येच खूप काही त्यांचे संधी उपलब्ध असतात. म्हणजे त्यांची सर्व्हिस पण परमनंट कमिशन असते, त्याच्यामुळे ते 20 वर्षापर्यंत त्या सर्व्हिसमध्येच राहू शकतात. जरी काय होतं कित्येकदा जे जवान असतात त्यांनाही हल्ली सेनेतर्फे म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटतर्फे ग्रॅज्युएशन करण्यासाठी पूर्ण सवलत मिळते. त्याच्यामुळे त्यांना ते वयाची 3 वर्ष जे ग्रॅज्युएशन करतात त्यांना ते सगळं शिक्षण वगैरे मिळतात, ते ग्रॅज्युएशन करू शकतात. म्हणजे एखादा साधा जवान पण ग्रॅज्युएट होऊ शकतो सैन्यामध्ये जॉईन झाल्यानंतर. अगदी खरं आहे. मला असं विचारायचं की आपल्या करिअरची नियोजनपूर्वक निवड करताना काय काय गोष्टी महत्त्वाच्या असतात? कारण आपल्या बऱ्याच प्रेक्षकांचे आहेत की ग्रॅज्युएशन झालेलं आहे, पण काही वेळेला बऱ्याचदा की करिअर नक्की कोणतं निवडावं किंवा आपल्यात नक्की कोणते गुण आहेत किंवा त्याची निवड कशी करावी, त्याच्यासाठी काय सांगता येईल? सध्या अगदी बेसिक जर आपण विचार केला तर ऍप्टिट्यूड टेस्ट जी असते ती हल्ली सर्रास बरेच पालक मुलं करतात त्यांच्या मुलांची.
की ऍप्टिट्यूड टेस्टमध्ये आपल्याला नेमकं कळतं की आपली जी आपण कुठल्या गोष्टीकडे आपला कल जास्त आहे, कुठल्या विषय आपल्याला जास्त आवडतात, त्याच्या आपण जी उत्तरं देतो, जी काय टिक करतो त्याच्यामुळे ऍप्टिट्यूड टेस्टमुळे आपल्याला साधारणतः 90% तरी कळतं की आपण कुठल्या क्षेत्रामध्ये जास्त चांगलं यश मिळवू शकू किंवा जास्त चांगलं आनंदाने आपण सक्सेसफुल होऊ शकू. पण जर तुम्हाला असं जर आपल्याला वेगळं काहीतरी करिअर निवडायचं आहे हे जर आपण आधीपासून ठरवलं आहे तर त्यासाठी आहे असं असलेलंच कॉलेज जर निवडलं तर ते फायदेशीर होतं. म्हणजे आता जर आपण 10वी-12वीला जर आपण ठरवलं की आपल्याला सैन्य दलात जायचं आहे, आर्मी म्हणा, नेव्ही, एअरफोर्स काहीही, पण जर आपण एनसीसी घेतलं तर त्याचा फायदा असा आहे की एकतर ते आर्मी बेस आहे. एनसीसी आर्मी विंग जे एनसीसी असतं ते पूर्ण आर्मी ऑफिसरच त्याचा कमांडिंग ऑफिसर असतो एक. त्याच्यामुळे ती जी डिसिप्लिन असते, ते जे सगळे जे काही प्रशिक्षण असतं ते मोरऑरलेस आर्मीच्या बेसिसवरच असतं सगळं. तर आपल्याला ते बेसिक माहिती मिळते. रँक्स वगैरे जे असतात ते सगळे आर्मीच्याच रँक्सनुसार असतात, तर ती बेसिक माहिती मिळते. प्लस ज्यांना एनसीसी केलेलं आहे त्यांना रिटर्न एक्झामिनेशन द्यावी लागत नाही. बरं, आता हा एक ऍडव्हान्टेज आहे परत एनसीसीसाठी. डायरेक्ट इंटरव्ह्यूचा कॉल येतो, तुम्ही डायरेक्ट इंटरव्ह्यूसाठी जाता, म्हणजे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यूसाठी जी सीडीएसई रिटर्न एक्झामिनेशन आहे ती द्यावी लागत नाही. हा एनसीसीचा फायदा झाला. आणि त्याच्यामुळे आपण जर आधीच ठरवलं की आपल्याला काहीतरी वेगळं करायचं मग आपण अशा दृष्टीने निवड करतो गोष्टींची. मग त्यानंतर आपण स्पोर्ट्समध्ये आपण जास्त ज्या प्रमाणात जर तुम्ही आता हे स्पोर्ट्स आपण म्हणा किंवा आपण ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी करतो किंवा ट्रेकिंग करतो किंवा या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला घडवत असतात. त्याच्यामुळे आपल्याला एक मोटिवेट करत असतात आणि आपण एक अगदी प्रेरणा देत असतात. त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे, त्याच्यामुळे आपण बेस आपला तयार होत राहतो या सगळ्या गोष्टींमुळे. खरं याविषयी आम्हाला या बेस विषयी किंवा अजूनही मार्गदर्शन तुमच्याकडून पाहिजेच आहे. घेऊयात एक छोटीशी विश्रांती. मेकिंग ऑफ सिरियल रात्र वणव्याची. नसे आग कोठे तरी रात्र पेटे, नसे आग कोठे तरी रात्र पेटे, ही रात्र वैराची, ही रात्र वणव्याची, ओ रात्र वैराची, ही रात्र वणव्याची, ओ वणवा कसा कुठे पेटला हा, जळले कुणी जाळले तो कुणा, ही रात्र वैराची. मेकिंग ऑफ सिरियल रात्र वणव्याची प्रसारण 26 जानेवारी आणि 27 जानेवारी दुपारी 3:30 वाजता. पुनः प्रसारण याच दिवशी रात्री 8:30 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला जो विषय आहे भारतीय सैन्य दिनाच्या निमित्ताने, आणि आज आपल्याबरोबर आहेत कॅप्टन तनुजा काबरे. खरं तर आपण मगापासून बघितलं की बऱ्याच प्रेक्षकांनीही आपल्याला प्रश्न विचारले की खरंच सगळेच आपल्या करिअर संबंधी जागृत आहेत, पण काही वेळेला बऱ्याचदा घरातल्यांचा पाठिंबा म्हणजे मिळत नाही. त्यावेळेला काय करता येईल? म्हणजे त्यांना आवड नसते किंवा देशाविषयी काही असं नाहीये, पण बऱ्याचदा थोडं इमोशनल त्यात भागही असतो, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? मी असे बरेच उदाहरणं पण ऐकली आहेत की कित्येकदा मला स्टुडंट्स माझे कधी येतात आणि मुलं वगैरे मला भेटतात किंवा कधी असे त्यांचं एज लिमिट क्रॉस झालेलं आहे, ते कधी जर मला भेटले किंवा तर ते सांगतात की मला जायचं होतं पण माझ्या पालकांनी मला परमिशन दिली नाही किंवा माझ्या घरच्यांकडून मला पाठिंबा नाही मिळाला, मला कॉल वगैरे आला तर त्यांनी मला सांगितलं नाही वगैरे. तर हे सगळे ज्या गोष्टी होतात त्या आजही बऱ्याच जणांकडून होतात, बरेच पालक असे करतात. पण मला असं वाटतं आपण त्यांचा रेशिओ बघण्यापेक्षा आज किती पालक तयार होत आहेत ही कौतुकास्पद गोष्ट आहे. खरं आता प्रत्येक गोष्टीमध्ये प्लस आणि मायनस असतातच, त्याच्यामुळे आपण जर प्लस बघायला गेलो तर ते जास्त आहेत असं मला वाटतं. त्यापेक्षा कौतुकाची मला असं म्हणावं लागेल की ह्या क्षेत्रामध्ये मुलींची संख्या खूप वाढते, खूप वाढली, खूप लष्करी ह्याच्यामध्ये मुली ऑफिसर पदावर आहेत. अगदी अगदी. आणि मुलींची कॉम्पिटिशन तर एवढी वाढली. आता मी स्वतः SSB मध्ये साधारणतः दर 6 महिन्यांनी इंटरव्ह्यू जो होतो, साधारणतः असं वाटतं की 7 ते 8-10 हजार मुली तरी येत असतील दरवर्षी इंटरव्ह्यूला. तर हे खरंच खूप चांगलं. आणि त्याच्या
तर साधारणतः तुम्हाला जर 150 ते 200 मुली निवडायच्या तर हे खूप कठीण काम खरं. त्यांच्यावर जास्त चॅलेंज आहे की ह्याच्यामधल्या नेमक्या मुली किंवा कसं निवडायच्या, हे त्यांच्याकडे जास्त चॅलेंजिंग काम झालेलं आहे. खरं मला असं म्हणायचं की खूप प्रेक्षकांनी तुम्हाला खूप म्हणजे त्यांचेही अनुभव खूप हे झाले की हा भाग बघताना, की मला असं विचारायचं की ह्या कालावधीमध्ये किंवा ह्या क्षेत्रामध्ये तुमचा असा एखादा अनुभव काय आम्हाला शेअर करावा असं वाटतं अगदी थोडक्यामध्ये? सगळ्यात महत्त्वाचा माझ्यासाठी लाईफमध्ये अनुभव हा होता की जेव्हा मी कमिशन झाले, म्हणजे आमचं ट्रेनिंग जे संपलं त्यानंतर एक पासिंग आउट परेड होते. त्यामध्ये सगळ्यांच्या पालकांना बोलवलं जातं आणि पालकांना इन्व्हाइट केलं जातं आणि त्या पालकांनी ते तुमचे रँक्स जे असतात ते तुमचे पिपिंग सेरेमनी म्हणतात, तर ते तुमचे रँक्स लावतात. जेव्हा तुम्ही ऑफिसर बनताय, एका कॅडेटपासून तुम्ही ऑफिसर बनताय आणि तुमचे पालक तुम्हाला रँक ती चढवताय तुमच्यावर, त्यासारखी गर्वाची गोष्ट मला नाही वाटत की कोणाकडे असू शकेल असं. कारण की आजही मला कित्येक तरी सिनियर ऑफिसर जरी मला नो डाऊट्स की जर त्यांनाही हा क्षण आठवला तर त्यांना पण जरा सद्गदित व्हायला होतं. कारण की पालकांच्या डोळ्यांमध्ये जो एक आत्मविश्वास, जो एक आपला गर्व असतो, जो एक इमोशन्स असतात, प्लस आपल्याला जे आता भरपूर काही काही करायचंय लाईफमध्ये, ही जी आपल्याकडे उर्मी असतीये, या सगळ्या गोष्टी जर आपण म्हणजे तो जो अनुभव असतो तो ऑल टुगेदर डिफरंट असतोय. तर त्याच्यामुळे तेव्हा मला असं हा जो माझा निर्णय होता सैन्यात जाण्याचा हा 100% बरोबर आहे आणि मी ह्यानंतर जे काही करेन ते चांगलंच करेन असा मला पूर्णपणे एक आत्मविश्वास मिळाला होता. अगदी खरं. मला असं म्हणायचं की अगदी थोडक्यामध्ये आपल्या प्रेक्षकांना आपला विषय एवढा चांगला आहे की आपला वेळ कमी पडतोय, पण आपल्या युवा युवतींना काय सांगावं असं वाटतं, काय मंत्र द्यावा असं वाटतो? मला सगळ्यात पहिले असं सांगावं असं वाटतं की एव्हरीथिंग इज मेंटल. जे पण काय आहे आपली मानसिकता पहिले जर आपण पॉझिटिव्हली बदलली तर आपल्याला कितीही अडचणी आल्या तरी आपण त्यांना अगदी म्हणजे आनंदाने सामोरं जातो आणि त्यांच्यावर मात करतो. तर एव्हरीथिंग इज मेंटल हे कायम लक्षात ठेवा सगळ्यांनी. आणि दुसरं म्हणजे मला असं वाटतं की तुम्हाला जे वाटतंय, फॉलो युअर हार्ट. तुम्हाला जे मनापासून वाटतंय की मी काहीतरी वेगळं करावं किंवा मी काहीतरी बनावं, तर तुम्ही ते नक्की करा. कितीतरी त्याच्यामध्ये आपल्याला चॅलेंजेस येतात, कितीतरी आपल्याला कधी सपोर्ट मिळतो, कधी पाठिंबा मिळतो किंवा नाही मिळत. पण जर आपण आपलं एक ध्येय ठरवलेलं आहे तर त्या ध्येयाने जर आपण मार्ग चालूच ठेवला, आपलं आगेकूच करत राहिलो तर एक ना दिवस हे ध्येय नक्कीच आपलं होईल असं मला याच्याबद्दल पूर्ण खात्री आहे. खरं मला हाच मुद्दा पुढे ठेवावासा वाटतो की आपली मानसिकता बदला, आपलं ध्येय ठरवा आणि एक ना एक दिवस तुम्ही त्या ध्येयापर्यंत नक्की पोहोचाल. मला असं म्हणायचं की बी अ फायटर बना, नॉट अ स्ट्रगलर. आज या कार्यक्रमातून आपण खरंच खूप छान चर्चा केली, खूप नवीन मुद्दे आपल्याला आपण लक्षात घेतले. कॅप्टन तनुजा, खरंच खूप चांगलं वाटतं. कॅप्टन तनुजा, आज तुम्ही इथे आला त्याने आम्हाला एवढं छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. आपण भेटूया पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद. Thank you.